अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनामध्ये शंका, निरसन झालं पाहिजे. मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे आदेश. सुनेत्रा पवारांचं भाष्य. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीमधल्या प्रचार सभेतून ग्वाही. सीएसएमटी स्थानकामध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर 2 लोकल आमने सामने. मोटरमनचं प्रसंगावधान. थोडक्यात अपघात टळला. स्टेशन मास्टर निलंबित. घटनेनंतर मध्य रेल्वे विस्कळीत. तब्बल 45 मिनिटं उशिरानं. माझं सर्वस्व हरपलं पण खचणार नाही. मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी अहिल्यादेवी येसुबाईंप्रमाणे निष्ठेनं जनतेची सेवा करेन. प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भाऊक. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख. संपूर्ण भारतामध्ये गाजेल असा विजय करा. फडणवीसांचा बारामतीकरांना भावनिक आवाहन. बारामती पोटनिवडणुकीसाठी शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत. प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात ऍडमिट. मुंबई बाहेर जाण्यास मनाई. ट्विट करत माहिती. सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. सुनेत्रा पवारांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही. अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या. सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन. मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी. महिला संतापली. बाजूला मैदानामध्ये मोकळं असताना रस्त्यावर मोर्चा का काढला? महिलेनं मंत्री गिरीश महाजनांना सुनावलं. येत्या काळामध्ये महिला असंच भाजपला सत्तेतून हाकलून देतील. मुंबईमध्ये मोर्चा दरम्यान महिलेनं महाजनांना सुनावल्यानंतर सपकाळांची टीका. तर नेत्याला खुश करण्याच्या प्रयत्नात ट्रॅफिक अडवून ठेवत असतील तर जोरदार रिॲक्शन मिळणारच. रोहित पवारांनीही डिवचलं.